हॅलो माय ब्युटिफुल पीपल अँड माय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. आज आपण पाहणार आहोत टुडेज एनर्जी माय हिलिंग सेंटरमध्ये आणि माय टेरट रीडिंगमध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. चला तर आज आपला दिवस कसा जाणार आहे आज आपण ते पाहणार आहोत की आजची एनर्जी तुमची काय निघणार आहे. प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा आणि पॉझिटिव्ह राहा. अबंडन्स आज आपली एनर्जी जी फर्स्ट निघून आलेली आहे, अबंडन्स रिलेटेड निघून आलेली आहे. आजचा दिवस पूर्णपणे एन्जॉय करायचा असा ठरलेला आहे. कुठंतरी आपल्याला आज बाहेर जायचा काहीतरी प्लॅन चाललेला आहे, पार्टी वगैरे करायचा काहीतरी प्लॅन चाललेला आहे. मित्रमंडळींना भेटायचं, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करायच्या, त्यांना बाहेर घेऊन जायचं, फॅमिलीबरोबर टाईम घालवायचा, असं काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये आजचं प्लॅनिंग आहे. ती एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे. सेकंड आपल्याकडे निघून आलेली आहे न्यू विजनची एनर्जी. त्याचप्रमाणे आपलं जे पुढचं जे काम करणार आहात त्यासाठी काय प्लॅन करायला पाहिजे आहे, काय नवीन गोष्टीचा विचार करायला पाहिजे आहे, कोणती गोष्ट अपडेट मला ठेवायची आहे, त्याप्रमाणे मी पुढचा जो येणारा जो वीक आहे तिथे मी कशा पद्धतीची माझ्या कामाची एनर्जी लावू शकतो, याप्रमाणे पण आपल्याकडे न्यू विजनची एनर्जी निघून आलेली आहे. टर्निंग आणि हार्मोनीची एनर्जी निघून आलेला आहे. तुम्हाला आज असं वाटेल की थोडंसं ऐका, आपल्यासाठी टाईम थोडासा घालवायला पाहिजे आहे, जरासं आपण मेडिटेशनसाठी आपल्याला जरा वेळ पाहिजे आहे, त्याच्यामध्ये जरा शांतीनं आजचा दिवस कुठे ना कुठेतरी आपल्याला घालवायचा पूर्ण आपला आजचा नियोजन आहे. हार्मोनीची एनर्जी निघून आलेली आहे. जे तुम्ही एक स्वतःसाठी टाईम देणार आहात, जे क्रिएटिव्हिटीसाठी टाईम देणार आहात, जे तुमचे छंद जोपासणार आहात, त्यासाठी जे त्याच्यातून जो आपल्याला एक आनंद मिळणार आहे, त्याची हार्मोनी रिलेटेड आपल्याकडे एनर्जी निघून आलेली आहे. अलोननेसची एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे. अलोननेस हे सांगायला आलेलं आहे की काम करून करून आता खूप कंटाळलेलो आहे आणि आज मला पूर्णपणे रिलॅक्समध्ये दिवस घालवायचा आहे. जो पण काय क्वालिटी टाईम घालवायचा आहे तो माझ्याबरोबर स्वतःबरोबरच घालवायचा आहे. रिव्हर्सची एनर्जी निघून आलेली आहे. काहीतरी नवीन गोष्टीचं प्लॅनिंग करायचं, काहीतरी डोक्यामध्ये विषय चाललेला आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर तुम्ही वर्क करणार आहात आणि तशीच पुढे आपली एनर्जी जी निघून आलेली, क्रिएटिव्हिटीची एनर्जी निघून आलेली आहे. जो काही तुमचा छंद आहे तो जोपासण्याचा विचार आहे, रीडिंग असेल, पेंटिंग असेल, म्युझिक असेल, मूवी बघायचं काहीतरी प्लॅन असेल, तर आज आपला दिवस त्यासाठी आपण पूर्णपणे राखून ठेवलेला आहे. तर साधारणपणे आपली जी एनर्जी निघून आली होती या रिलेटेडच आलेली होती की आजचा आपला दिवस जो आहे स्वतःसाठी टाईम घालवायचा, थोडंसं फॅमिलीबरोबर क्वालिटी टाईम घालवायचा, फॅमिलीला कुठं तर बाहेर घेऊन जायचं, एक काहीतरी नवीन एक वीक जो येणार आहे त्यासाठी कामाचं नियोजन लावायचं, एक काहीतरी एक व्हिजन अशा पद्धतीने तुम्ही ठेवून एक आठवड्याचं जे आपण प्लॅनिंग करणार आहात त्यासाठी आजचा दिवस त्या विचारात पण घालवून काही दुपारनंतरचा जो एक विषय तयार जो होणार आहे तो स्वतःसाठी पण आपल्यासाठी टाईम ठेवायचा आहे. बऱ्याच या साऱ्या गोष्टीतून आपल्या क्रिएटिव्हिटीतून जो एक आपल्याला आनंद मिळणार आहे त्याच्यातून आपला दिवस जो आहे पूर्णपणे आनंद आसदायक जाणार आहे. जुने मित्रमैत्रिणी भेटतील, त्यांच्याबरोबर आपला टाईम स्पेंड होणार आहे. बाहेर छोटी मोठी ट्रिप आपण जी काढणार आहात त्याच्यामध्ये आपला वेळ जाणार आहे. मित्रमैत्रिणींना फोन करून त्यांच्याबरोबर जे काय आपण फोनवर गोष्टी शेअरिंग करणार आहात, गप्पा मारणार आहात, त्यांच्याबरोबर टाईम घालवणार आहात, असा एकंदरीत आजचा आपली टुडेज एनर्जी निघून आली ती. थँक्यू व्हेरी मच.